ते श्रीकृष्णवदनामृत पार्थे भरोळी असे ओसंडत मग व्यास कृपा प्राप्त संजयासी. भगवान सिद्धेश्वराचे आश्रम होते ना, श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायाच्या 588 ओळीचा विचार करतो. विषय आहे भगवान श्रीकृष्ण वचनामृत. भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले बोधामृत अर्जुन रूपी भांडी भरून सांडू लागलेला आहे. आणि मग ते बोधामृत व्यासांच्या कृपेनं संजयाला प्राप्त होतं. भगवंताच्या मुखातले शब्द ते आपल्या कानी पडण्याकरता, त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होण्याकरता, तो बोध होण्याकरता अनंत जन्माची पुण्याई लागते. मुळातच परमार्थाची आवड ही फार पुण्याई नाही. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुरे आणि समागम घडी संतांची. खूप जन्माचे पुण्य असेल तर माणसाचं पुष्कळ आहे. म्हणून भगवंताला 5000 वर्षापूर्वी समाधान मानावं लागलं. मनुष्याणाम सहस्रे कश्चित् जयति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. समाधान मानावं लागलं. त्या काळामध्ये हजारात एखादा मनुष्य इकडे वळायचा. आता तर हे कलियुगाचा भर आहे. त्यामुळे परमार्थाची आवड, धर्माची आवड फारशी लोकांना नाही राहिल्या. लोक हे उन्मत्त झाले. नाही, जास्त पैसा झाला की मनुष्य उन्मत्त होतो. त्याच्यामुळे अलीकडे परमार्थाची आवड, परमार्थाचं प्रेम भाव राहिला नाही. म्हणून माऊलीनं म्हटलं की खूप जन्माची पुण्याई असेल तरच तिकडे मनुष्य वळला जातो. अशील पुण्य सामुग्री तैच मुखाग्री येईल नाम श्रीराम. तेव्हा म्हणून म्हटलं या ठिकाणी की भगवंताच्या मुखातून निघालेले वचनामृत, बोधामृत अर्जुनाला प्राप्त झाले. आणि महर्षी व्यासांच्या कृपेनं संत गोपाल हरी इमारत फळा आदी संजयाला प्राप्त झाले. या ओळीमध्ये
15वा अध्याय संपलेला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून ओसंडत असलेलं अमृतरूपी भाष्य अर्जुन रूपी भांड्यामध्ये भरून वाहू लागलेला आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगण्याकरता हैगई केली नाही, भरभरून सांगितलं. अर्जुनाला सगळं आलं तर माझी किंमत कमी होईल असं देवाला वाटलं? हो, नाहीये. ज्ञान दिल्याने वाढत जातं. भगवंतानी संकोच केला नाही, भरभरून दिला. फक्त तेवढा प्रेमी, तेवढा आवडीचा, तेवढा श्रद्धावान मिळणं मात्र गरजेचं आहे. भगवान ज्याच्यावरती प्रेम करतो त्याला तो भरभरून देतो, पण अगोदर त्याच्यावर प्रेम करावं लागतं, मग तो आपल्यावर प्रेम करतो. खूप बऱ्याने म्हटलेलं आहे, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आगी देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी, आजी देतो पोट भरी. भरपूर भरभरून देतो भगवान. याल तरी पण त्याच्या मागं गेलं पाहिजे. लोकाला भगवंताच्या मागे, संतांच्या मागे जायला आवडत नाही. कोणाच्याही मागे पळतात माणसं, पण संत आणि भगवंताच्या मागे पळत नाही. दुर्दैव आहे. म्हणून दुःख भोगावं लागतं. प्रेम, भाव, आवड फार महत्वाची आहे. आपल्या ठिकाणी प्रेम, भाव, आवड नाही असं मी म्हणणार नाही, आहे आपल्या ठिकाणी. आपल्या ठिकाणी आवड नाही असं नाही. आपली आवड म्हणजे कधी कधी आपल्याला परमार्थ आवडत नाही आणि संसारही कळत नाही. म्हणून ज्ञानोबरांनी म्हटलं, नित्य नेम नामिते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आपल्याला काय जमलं तर जमलं, नाही तर गेले तिकडेच वाहत, अशी आपली परिस्थिती आहे. आपल्या मागे 1000 अडचणी आणि 1000 भांडण, कारण आपण मरायला आलो तरी संसार सोडायला तयार नाही आहे. म्हणून आपल्याला ते प्रेम, ती आवड, तो भाव ते नाही आपल्या ठिकाणी. इथं सातत्याला फार महत्व आहे. सातत्य, सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्य, सदा, त्याला फार मोठं महत्व आहे. उगी देवाची कृपा होते नाही, भगवंताची कृपा होण्याकरता फार अवघड गोष्ट आहे.
सहज आपल्यावर कृपा संसाराची आहे का देवाची? आपल्यावर देवाचीही नाही आणि संसाराची पण नाही. देवाने आपल्या समाधानकाचं म्हणायला काय हरकत आहे? देवाची कृपा आहे आपल्यावर म्हणून जगलो इथपर्यंत. पण त्याची जाण कुठे आहे? त्याची जाण नाही लक्षात ठेव. काय सातत्य राहत नाही, सातत्य राहत. या ठिकाणी अर्जुनाचं सातत्य आहे. मग नेहमीच मी सांगत असतो म्हणून अर्जुनाचं आपलं तोंड सुद्धा देवाचं भजन करत टक्करता म्हणा करतो म्हणजे मी आम्ही ठोकायचं करतो म्हणून मला काय हरकत नाही. अर्जुनाच्या रोम रोमातून, तुकुंबराच्या रोम रोमातून, जनाबाईच्या सेनातून, तुकोबाच्या हातातून भगवंताचं नाम चालू होतं. इतकं सातत्य होतं परमार्थाचं. म्हणून भगवंताची कृपा होण्याकरता सतत भगवंताचं सानिध्य पाहिजे. नेहमी भगवंताच्या जवळ राहिलं पाहिजे. आपल्याला कधी कधी भगवंताची आठवण येते, कधी कधी विसरूनही जाते. का नेहमी येते? भगवंताची आठवण नेहमी येते का? तुम्ही बोलत जवळ मी ठोकतो काय? भगवंताची आठवण नेहमी येत नाही. मग मी तसं काय म्हणाल? समाधान काय उपयोग? भजन करता करता काही आठवलं की तिकडे भजन गेलं तिकडंच आणि हे गेलं तिकडं. खोटं असेल तर मी माघार गेलो. तसं काही देवाचं भजन करता करता जर कशाची आठवण झाली तुम्हाला तर तुम्ही तिकडेच आणि ते भजन इकडेच. सातत्य कुठे आहे? प्रेम नाही ना. जेवढं प्रेम पाहिजे प्रपंचाबद्दल, जेवढं प्रेम आहे तेवढं भगवंताबद्दल प्रेम. म्हणून अर्जुनाचीच का निवड केली? तुमची आमची का नाही निवड केली? अर्जुनालाच का भर दिला? अर्जुनावर भगवंताने. लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं या श्रीकृष्ण वदनामृत पार्थी भरवणी असे ओसंड. भरभरून दिलं आणि भरभरून वाहत होत. तसंच ती कृपा संजयाला प्राप्त झाली. म्हणून सांगण्याचा इत्यर्थ एवढाच आहे की आपल्यालाही तसं प्राप्त व्हावं. भरभरून भरभरून द्यावं देवाने. संसार नाही होता. भरभरून द्यावं म्हणलं की तुमच्या मनात काय असेल आला असेल मला माहिती नाही. देवाने भरभरून द्यावं मी म्हटल्यावर तुम्हाला काय वाटलं मला माहिती हो. भरभरून नाश कर. आता कुठं आपल्या बरोबर येणार आहे? जरी ते भरभरून दिलं तरी सर्व हे जाग्यावरी राहणार, देह मातीला जाणार. भरभरून दिलं तरी, भरभरून दिलं तरी म्हणून का बरोबर येत आहे ते नाही येत. बरोबर भरभरून दिलं तरी. आणि जास्त भरभरून दिलं तर त्याची आठवण बी येत नाही.
तुम्ही म्हणते का बोंबा तुम्ही सारखं त्याच्या नावाने? तुम्ही पण म्हणत आम्हाला काय कमी केलं का त्याने म्हणून आम्ही बोंबला त्याच्या नावाने? तुम्ही बोंबला मंदिर नाही म्हणून वा आम्हाला काय कमी केलं का? म्हणजे ही स्थिती आहे लोकांची. काय मुद्दा चाललेला असा आहे की तो धृतराष्ट्र या संपला इथं विषय 15व्या अध्यायाचा. तो धृतराष्ट्र आया सुतसे पान करावया. इथलं इथं काय मजा आहे बघा. म्हणून जीवितांतू ते या नभेची भारी. नंतर जसं अर्जुनाला भरभरून मिळालं तसं संजयालाही भरभरून मिळालं. संताचे संगती मनोमार्ग अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या सानिध्यामध्ये संजयालाही भरभरून मिळालं आणि ते मिळालेलं बोधामृत धृतराष्ट्राला पिण्याकरता दिलं. सुतसे पान करावया. संजयाला एवढं मिळालं. जसं मिळालं तसं संजयाने ते बोधामृत सर्वश्रेष्ठ नामामृत बोधामृत हे फार श्रेष्ठ आहे. देवाचं अमृत हे श्रेष्ठ नाही आहे पण ते अमर करत नाही. ते पुन्हा मृत्यू देते पण हे मृत्यूच देत नाही अमर करते. म्हणून ते बोधामृत राजा धृतराष्ट्राला पिण्याकरता दिलं. पण धृतराष्ट्राला ते काही पिल्या गेलं नाही. कारण माणसाला जे कडू आहे ते गोड लागतं. गोड आहे ते कडू लागतं. संसार कडू आहे का गोड आहे? संसार अभंगात म्हटलेले तुकोबारांनी. संसार कडू आहे का गोड आहे? काही वेळेस फरक बोलतो काही वेळेस बोलतो नाही. आणि ते नंतर पुढची भाषा नाही. मला तो अजातवाद सांगायला मी काय विचारलं नाही असं त्याचं विचारलं नाही. संसार कडू आहे का गोड आहे? किती लोकांना तो कडू वाटतो बरं आता? आता म्हटले बरेच लोक कडू वाटतो. काय बरेच लोकांना कडू आहे. किती लोकांना कडू वाटला तो? काय परमार्थ कडू आहे का गोड आहे? किती लोकांना आवडला बरं हात करा संसारापेक्षा? वा 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 भाग्यवान. असाच आवडू द्या. आवड जास्तीत जास्त निर्माण होऊ द्या आणि तुमचं याच देहात सार्थक होऊ द्या ही भगवत चरणी प्रार्थना. तेव्हा धृतराष्ट्राला ते काही जमलं नाही. कारण नामामृत गोडी वैष्णवा लाजली. सगळ्याला नामामृत आवडत नाही. म्हणून धृतराष्ट्राचा अंत समय फार वाईट गेला लक्षात. त्याला ते जमलं नाही प्राशन करायला हे अमृत. ज्याला हे जमलं त्याचा अंत समय गोड होतो आणि ज्याला हे प्यायला जात नाही त्याचा अंत समय फार वाईट जातो लक्षात. म्हणून धृतराष्ट्राचा अंत समय फार कठीण गेला. म्हणजे मरणाच्या वेळी
सगळी गडबडच झाली चित्ताची. मरण चांगलं आलं का? नाही, जळून मरावं लागलं वणव्यामध्ये. अशी वाईट परिस्थिती धृतराष्ट्रावर निर्माण झाली. धृतराष्ट्राला गीतारूपी बोधामृत पिण्याला दिला संजयाने. ओंजळीतून दिलं प्यायला, ओंजळी भरून. पण धृतराष्ट्राला त्याचं महत्व कळालं नाही. ज्याला त्याचं महत्व कळतं तेच घेतात. जसं चहाचं महत्व ज्याला कळतं ते चहा घेतात. चहा त्याला सुद्धा नाव काय आहे? अमृत. अमृत. लवकर मरायला लावतो तो चहा. पण ते ज्याला कळलं तेच घ्यात का? सगळे घेतात. चहा हा ज्याला जीवनाचा कंटाळा आला त्याने चहा घ्यावा. म्हणजे लवकर इंद्रिय पण सपाट होतात आणि जीवनही लवकर संपलं जात. तसं हे जे अमृत आहे हे अमर करणार आहे. पण या अमृताचं महत्व राजा धृतराष्ट्राला कळालं नाही. वारंवार संजय सांगत राहिला आणि धृतराष्ट्र खोडत राहिला. तुला हे विचारतो का मी? तुझे सांग. किमपूर्वत संजय, माझी मुलं आणि पंडूची मुलं काय करतात ते सांग. तुला बाकीचं विचारलं नाही. हे बाकीचा बकवाद कशाला करतोस? संजयाला अनेक वेळा धृतराष्ट्राचा राग आला आणि संजय आणि त्याला पदवी दिली. धृतराष्ट्र जैसा मैसा लुठी का पुरा मैसाला शरीराला. त्याला किती सांगितलं याच्यावर परिणाम होत नाहीये असं वाटलं संजयाला. शेवटी काय करणार? एवढं सुदैव चालून आलं पण ह्या दुर्दैव्याला ते मिळालं नाहीये लक्षात. आणि म्हणून राजा धृतराष्ट्राचा अंतसमय अति अवघड गेला, वाईट गेला. ज्याला आपला अंतसमय खूप चांगला जावा असं वाटतं त्याने अखंड भगवंताचं प्रेमाने नामस्मरण करत राहा. म्हणजे निश्चित आपला अंतसमय गोड गोड झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटीचा दिस गोड व्हावा यासाठी केला होता अट्टाहास. शेवटीचा दिस गोड व्हावा. एरवी गीता श्रवण अवसरी आवडो लागता अनधिकारी. परिरे शेखी तेची उदरी पातला भरी. एरवी गीता श्रवण अवसरी. वास्तविक जर विचार केला तर गीता ऐकण्याच्या वेळी धृतराष्ट्र जो आहे तो अधिकारी आहे असं वाटायला पाहिजे होतं किंवा वाटत होतं. किंवा एवढा मोठा आता हा पर्वकाळ आलेला आहे त्यामुळे या पापी धृतराष्ट्राचाही उद्धार झाल्याशिवाय राहणार. पण नाही झालं तसं लक्षात. एरवी गीता श्रवण अवसरी आवडो लागता अनधिकारी. काय करणार? गीता ऐकण्याच्या वेळी धृतराष्ट्राच्या पुढे आडवं आलं. काय काय आडवं आलं?
लोभ, मोह, अहंकार, क्रोध हे सगळे विकार आडवे आले लक्षात. म्हणून अनाधिकारी म्हटलं त्याला, अधिकारी नाही म्हटलं. एवढा चान्स आला पण त्याला घेता आलं नाही. सगळ्यालाच घेता येतं का म्हणून तर म्हटलं पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदराड, परिते आंभेरुळी गोचिड अशुद्ध काय नशीब का कमलकंद आणि दर्दुरी नांदनुक एकेची घरी, परी पराग शेविते ठमरी एरा चिखल शिवले, तैसा हृदयामध्ये मी राम, आस्था सर्व सुखाचा आराम, परिभ्रांतासी काम विषयावरी. तेव्हा मुद्दा काय झालाय आपला की एरवी गीता श्रवण अवसरी, आवडो लागता अनधिकारी. गीतेची आवड खरं म्हणजे निर्माण व्हायला पाहिजे होते, पण हा अधिकारी नव्हता ना. हा इथं अधिकारी लागतो. जरी साधू संतांनी सांगितलं सकळाशी येथे आहे अधिकार, पण त्याला अधिकारच लागतो. लक्षात ठेवा, सगळ्याला अधिकार आहे त्याचा, पण त्याच्यातही पाप पुण्य ज्याचं कमी जास्त आहे त्याला नाही आवडत ते, त्याला पुण्यच जास्त लागतं म्हणजे आवडतंय. शिवाय निष्कृती लागते, कुठल्याही प्रकारची विकृती नको आहे. विकृतीनं सुद्धा आवड निर्माण होत नाही. संसारिक जीवाच्या ठिकाणी विकृती आहे. साधू संतांनी पुष्कळ सांगितलं म्हणजे काय आपल्याला कळतं का? नाही कळत आपल्याला. त्यांनी पुष्कळ सांगितलं की आता तुम्ही पडलात त्याच्यात तर करा काही काळ, पण ते सतत तो बोजा व्हायचं काम करू. बोलत चला, उत्तर देत जा. काही काळ तुम्ही बोलतो, काही काळ बोलत नाही. काय विचारत होतो मी? बोजा व्हायचं करू नका. पण म्हातारी माणसं जी असतात ना, त्याने काय करतात, पडिले वळण आपल्या शेतांचं कसं तू मी आल्यावर राहील का त्यांचं? राहील? हा विचार आपण केला पाहिजे. आपण मेल्यावर त्यांचं राहील का? नाही राहणार. मग आपलं बघा ना आता, नाही आपला स्वार्थ बघा ना. आपलं आता जे आपण आतापर्यंत त्यांचे बोजे वाहिले त्याच्याबद्दल काही वाद नाही. वाहनं गरजेचं म्हणा, आता काय करतात. पण आताही अजूनही गरजेचं आहे का? अजूनही गरजेचं नाहीये. लक्षात ठेवा. जबाबदारी संपली की पुन्हा स्वहिता कारणे संगती भावे भक्ती हरीची भेटी तेथे. आपल्या हिताकरता प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण आपल्याला असं वाटतं आपल्याशिवाय त्यांचं कसं होईल, आपल्याशिवाय त्यांचं कसं होईल, तुम्ही गेल्यावर पण चांगलं होईल, तू लवकर मर, तुझं मुर्दा जाऊन दे, रिकामा ताण नको त्यानं. नसेल परमार्थावर तर लवकर मेलेलं बरं. जल जयो भजना विना, वाचा नव्हे लाव जडो त्याची जिने, यातना भोगणे यमपुरी. मी कसं काय सांगितलं की एरवी गीतामृत श्रवण अवसरी,
आवडो लागता अनधिकारी. राजा दुर्योधनाला राज्य दिलं होतं त्यांनी, काही गरज नव्हती कशाची ओढाताण करायची, मस्त गीता ऐकायची मुक्त व्हायची, पण ते जमलं हो नाही. तसेच आहे, मला हसू का आलं तर तशीच आपली स्थिती आहे ना, मला हसायला. त्यालाच काय जमलं नाही ना, आपल्यालाही जमत नाही. लक्षात ठेवा, अनाधिकारी अधिकारी नको, अनाधिकारी नको आहे. धृतराष्ट्र हा कोण कसा होता? अनाधिकारी होता. म्हणून जमलं नाही आणि अंत समयाला सुख वाटलं नाही, आनंदात तो गेला नाही, आनंदात त्याचं आयुष्य शेवटचं गोड झालं नाहीये. लक्षात परी शेखी त्याची उदरी पातला भली असं म्हणतो. किंवा खरं तर विचार केला तर शेवटी अंत समयाच्या वेळी त्या बोधाचा चांगला प्रकाश त्याला मिळाला असता, पण बोध घेतला असता तर जवळ नव्हता तो, अशातला भाग नाहीये. त्याच्याकरता स्पेशल माणसाची सोय केली होती. स्पेशल जशी म्हातारपणी घरातली माणसं स्पेशल माणसाची सोय करतात. आता दुकानात घातलेत माणसं, ज्यांना माणसं पाहिजे त्यांनी आमच्याकडे या, भाडोत्री. तसे याच्याकरता स्पेशल माणूस ठेवला होता. काही याला काही त्या भानगडी करायची गरज नव्हती. पण मोह आणि लोभ आणि अहंकार या गोष्टी ज्या आहेत त्यांनी धृतराष्ट्राला सुधरू दिले नाही, सुधरू दिले नाही. लक्षात परी शेखी त्याची उदरी पातला झाली. बोधाचा प्रकाश पडला, पण काय करत अंधळिया ओत परीच घ्यावी. काय करा, सूर्यकिरणाचा त्याला दिसतात का? नाही. प्रकाश दिसतो का त्याला? नाही दिसतो. का तो आंधळा आहे ना, तसा हा सुद्धा आंधळा असल्यामुळे त्याला प्रकाश दिसला नाही, कळला नाही. लक्षात तो दोन्ही बाजूने आंधळा होता, बाहेरूनही आंधळा आणि आतूनही आंधळा होता. गुलाबराव महाराज आंधळेच होते, पण ते बाहेरून आंधळे, आतून आंधळे नव्हते. लक्षात तेव्हा म्हणजे त्याचा चांगला उपयोग त्याला झाला असता. काय आपला चांगला आपल्याला उपयोग व्हावा, आपला शेवट चांगला व्हावा, याच्याकरता साधू संतांची तळमळ आहे. अंतकालेच स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशय. बाकीचं काय आहे? नाहीतर हे आपल्याला नेऊन दफनतातच, नाही तर जाळूनच टाकतात ना. का त्यांना माया दया असते? नाही. ज्याला आपण उत्पन्न केलं तेच आपल्याला नेऊन दफनतात. तेही मोठ्या दुःखाने दफनतात, अशातला भाग नाही. आनंदानेच लावलं पाहिजे वाटत, दुःख नाही करायचं. पण तो सोहळा आहे. जन्म मरणाची या सोहळ्या न म्हणू नये धनंजया. जसा जन्माचा सोहळा तसा मरणाचाही सोहळा आहे. मरण प्राप्त झाल्यावर देह पडल्यानंतर सुद्धा तो सोहळा केला पाहिजे. गाव असेल छोटं तर दारोदार सडे घालणं, रांगोळ्या घालणं, पिळेचे खुंट लावणं,
शहर असेल तर गल्लीतल्या लोकांनी का होईना एक मनुष्य एखादा गेला की तो सोहळा केला पाहिजे. थाटात बँड लावून त्याचा सोहळा मिरवणूक काढून त्याला नेलं पाहिजे. जन्म मरणाची या सोहळीया ना म्हणू नये धनंजय. सोहळा आहे म्हणून तो सोहळा आनंदात पार पडला पाहिजे. आनंदात पार पडला पाहिजे. तसा धृतराष्ट्राचा सांगायचं याच्याकरता की तसा धृतराष्ट्राचा सोहळा आनंदात पार पडला नाही, कमी पडला. काय कारण सुतसे पान करावया त्याला ते प्राशन करता नाही आलं आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाचं बोलणं संपलं. आणि आता संपल्यानंतर मौनी ज्ञानराज गीतेच्या संबंधाने बोलताय, सांगताय. खरं तर भगवंताकडून मूळ म्हणजे आपल्याला काय प्राप्त झालं पाहिजे. भगवंताकडून मुलं बाळ, लग्न, पैसा, घर दार. भगवंत देवाकडून आपण काय इच्छा करावी हे ह्याची इच्छा नाही करायची. हे देवाला मागायचं पण नाही आणि देव हे देतही नाही. भगवंताला मागायचं ते भगवंताचं ज्ञान, भगवंताचं प्रेम आणि भगवंताचं भजन मागायचं. हे चिदान देवा तुझा विसरल भावा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. पुढचं म्हणू का? म्हणू पुढचं. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा दे. कळलं तुला? न लगे मुक्ती धन संपदा दे. भगवंताकडे मागायचं ते भगवंताचं ज्ञान, भगवंताकडे मागायचं. सांगत जाऊन तुम्ही वेळ संपून गेला बोलतच नाही. तेव्हा असं झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. कुंडलिक वरदा श्री